नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सुभेदारांच्या घरी आता सर्वांना मसाला दूध दिलेलं असतं आणि सायली विचार करत असते. सायली म्हणत असते की हे सगळं काय होतंय? सगळेजण घरात बसलेले आहेत, सगळेजण मसाला दूध घेत आहेत, पण सायलीला मात्र वेगळंच टेन्शन आलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत. नक्कीच याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि नेमका पूर्णाजीच्या हातात मसाला दुधाचा ग्लास असतो, त्याचबरोबर आबा असतात, रोहिणी, नैना, अस्मिता सगळेजण तिथं असतात आणि सायली धावत येते आणि पूर्णाजीच्या हातातला तो मसाला दुधाचा ग्लास जो आहे तो धुडकावून लावते. पूर्णाजीच्या हातातला मसाला दुधाचा ग्लास धुडकावून लावल्यानंतर त्या ग्लासातलं दूध पुढे जाऊन सांडतं, ते म्हणजे रोहिणी आणि नैनाच्या अंगावरती. आणि त्या दोघींनाही चटका लागलेला असतो आणि त्या दोघीही अक्षरशः इवळत असतात. त्याचवेळी अनामिका तिथं असते. अनामिका त्यांना मदत करते आणि आता सगळ्यांना कळणं इतकं बंद होतं की नक्की झालंय काय, म्हणजे सायलीनं असं अचानक का केलं, सायलीनं असं वेड्यासारखं का वागली. पूर्णाजी चिडलेली असते, कल्पना चिडलेली असते, सगळेजण बोलत असतात. आणि त्याच वेळी इकडे आबा म्हणतात की सायली, मला एक कळत नाही आहे की तू असं उतावळेपणे वागणारी नाहीस, पण नक्की काय झालेलं आहे मला कळू शकेल का? हे सगळं कशामुळे झालं आहे मला जरा सांगशील का? असं आबा तिला बोलत असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते, सायली तुला कळतंय का हे सगळं काय केलेस तू? असं पूर्णाजी सायलीला विचारू लागते. तर इकडे सायली तिथं बोलणार असते, कल्पना चिडलेली असते, तुला कळतंय का घरात एवढी माणसं आहेत आणि हे सगळं काय करून ठेवलेलं आहेस, तुझ्या लक्षात येतंय का हे सगळं? असं म्हणून सायलीला चिडवत असतात, रागवत असतात. तेव्हा मात्र अर्जुन तिथे येतो आणि सांगू लागतो की मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना काय झालेलं आहे ते. असं म्हणत अर्जुन आता बोलायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणत असतो की मला माहिती आहे की हे सगळं काय झालेलं आहे आणि हे सगळं सायलीनं का केलं आहे, कारण त्या दुधामध्ये विष होतं. आता त्या दुधामध्ये विष होतं ही गोष्ट ऐकल्यानंतर खरं तर सर्वांना धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात की काय सांगतोस हे सगळं, अर्जुन हे सगळं काय आहे, त्या दुधामध्ये विष कसं काय होतं रे, असं अर्जुनला विचारू लागतात. तेव्हा अर्जुन सांगत असतो की ती खोटी कुमुद मावशी जी आपल्या घरात आलेली होती ना, तिनं त्या दुधामध्ये विष मिक्स केलेलं होतं आणि म्हणूनच सायलीने ते दुधाचा ग्लास जो आहे तो तिथे उधळलेला आहे. हे ऐकल्यानंतर सगळेजण पाहत असतात, सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की अर्जुन हे सगळं काय आहे, नक्की काय घडलेलं आहे. तेव्हा अर्जुन आता घडलेला सगळा प्रसंग सगळ्यांना सांगू लागतो. नक्की काय घडलेलं होतं, कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत, त्या दुधामध्ये विष कुठून आलं, असं काय घडलेलं आहे, हे सगळं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही आत्ता ज्या गोष्टी घडत होत्या त्या मात्र खूपच भयानक अशा होत्या. जर आता सायली आली नसते तर हे होऊ शकलं नसतं. तुम्ही सगळेजण दूध पित होता. आणि त्याच वेळेस इकडे अर्जुन सांगू लागतो नक्की का असं त्याला वाटलं आणि हे सगळं का करावं लागलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता अर्जुन इकडे करत असतो. तेव्हा सायली तिथं असते. अर्जुन म्हणत असतो की त्या कुमुद मावशी त्या खऱ्या नाही आहेत, त्या खोट्या कुमुद मावशी होत्या. आणि आपल्या घरामध्ये मला आणि सायलीला पूजा झाल्यानंतर आम्ही दोघंजण वरती रूममध्ये गेलो तेव्हा एक खेळणं सापडलं. त्या खेळण्याच्या खाली एक चिठ्ठी होती आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की स्वयंपाकघरात मसालेदार पदार्थ शिजतोय आणि सुभेदारांच्या घरामध्ये बॉम्ब फुटतोय, असं काय काय लिहिलेलं होतं. आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं मसालेदार म्हणजे स्वयंपाकघरात आपण मसाला दूध बनवत होतो म्हणजे मसालेदार. मग मी सायली सगळ्यांनी आम्ही शोध घेतला आणि आम्हाला कळलं की ती कुमुद मावशी वेडी नाही आहे, ती नाटक करते, ती दुसरीच कोणीतरी तोतयाबाई आहे. असं अर्जुन सगळ्यांना सांगत असतो. सगळ्यांना धक्का बसतो. त्याचबरोबर मी रेस्क्यू टीम बोलवून हे जे बॉम्बचं प्रकरण होतं ते सुद्धा चेक केलं. आपल्या घरात कुठेही कसलाही बॉम्ब नाही हे जेव्हा मला खात्री पटली तेव्हाच मी या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्याचं ठरवलं. असं सगळं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो तो म्हणजे सगळ्यांना. सगळेजण पाहत असतात. अस्मिता बिचारी तर घाबरलेली असते कारण तिच्या पोटात बाळ आहे. आपल्या बाळाला काही व्हायला नको, एक आईचं काळीज आहे तिचं, तिला मात्र टेन्शन आलेलं असतं. तेव्हा मात्र नागराज तिथे असतो आणि नागराजच्या हातामध्ये तो दुधाचा ग्लास असतो. नागराज स्वतःसुद्धा हादरलेला असतो. त्यालासुद्धा कळायचं बंद झालेलं असतं म्हणजे हे सगळं काय आहे, हे तर माझ्यावर पण शेकलं असतं, ह्या महिपतने काय राडा घालून ठेवला आहे, याच्यामध्ये मी पण अडकलो असतो, अशी भीती नागराजच्या मनात असते. सगळेजण तिथे बाळकृष्ण आहे पूजा केलेली असते, तिथं सगळेजण हात जोडून देवाचे आभार मानत असतात की आज खऱ्या अर्थाने खरंच देव पावलेला आहे म्हणून सगळ्यांचा जीव वाचलेला आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र सगळेजण तिथं देवाचे आभार मानत असतात. त्याच वेळी इकडे
आता सगळेजण आभार मानतात. सायलीचंही सगळ्यांना कौतुक वाटतं की सायली अर्जुन, मग ती बाई कुठं आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो. तर अर्जुन सांगत असतो की तिला आम्ही ना बांधून ठेवलेला आहे. आणि मग आता सगळेजण तिथं आहेत. आणि त्याचबरोबर नागराजने आता इकडे महिपतला फोन केलेला असतो. नागराज महिपतला सांगू लागतो की अरे एक बातमी द्यायची महिपत. महिपत म्हणतो काय झालं. तेव्हा नागराज म्हणतो की तुझी पाठवलेली ती खोटी कुमुद मावशी होती ना, ती सुभेदारांच्या घरी पकडली गेली आहे. आता महिपत नागराजला सांगत असतो की तुला आता एक काम करावं लागेल, लवकरात लवकर तू त्या बाईला तिथून सोडो. असं म्हटल्यानंतर नागराज म्हणतो अरे महिपत डोक्यावर पडलायस का तू, मी अडकेल याच्यामध्ये. आणि आता जेव्हा हे शब्द कानावर पडतात की ती बाई पकडली गेली आहे, तेव्हा मात्र आता खऱ्या अर्थाने वाट लागलेली असते. ती म्हणजेच या गायत्रीची आणि त्याचबरोबर राहुलची. राहुलच्या तर शिट्ट्या वाजायला सुरुवात झालेली असते. गायत्री तर बोंबा मारत असते. ती म्हणत असते आत्ता लक्षात आलं माझ्या हे सगळं काय चाललेलं आहे. आणि गायत्री म्हणत असते तुमच्या नादी लागायलाच नको होतं. मी तुमच्या नादी लागले ना म्हणून हे सगळं झालेलं आहे. कारण मला माहिती होतं की काहीतरी माती खाल्ली जाणार आहे, काहीतरी मोठा राडा होणार आहे, असं मला वाटलं होतं. असं गायत्री बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे गायत्री जेव्हा या भाषेत हे सगळं सांगत असते, बोलत असते, तेव्हा मात्र सगळ्यांना आता धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळी आता इकडे अर्जुन त्याचबरोबर आता सगळी टीम एकत्र असते की आता पुढे काय करायचं. कारण आपण या सगळ्यातून घरातल्यांना तर वाचवलेलं आहे, पण आता बाकीचं काय, म्हणजे त्या कुमुद मावशीचं काय करायचं. आणि खरे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यापर्यंत. तर तेजस म्हणत असतो, अद्वैत म्हणत असतो की आत्ताच्या आता पोलिसांना बोलवूया आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकूया. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, कारण जो कोणी मेन शत्रू आहे तो वेगळा आहे. हे तर एक प्यादा आहे आणि हे जर प्यादा आपण संपवलं तर कसं चालेल. त्यांनी काय केलं बघितलं का, कलाला आपल्यापर्यंत, त्या बाईला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी इकडे कलाला सोडलं. आपणही तोच फॉर्म्युला वापरायचा, आपणही त्यांचाच फॉर्म्युला वापरायचा आहे आणि त्यांचाच डाव त्यांच्यावरती उलटवायचा आहे असं सांगितलं जात असतं. आणि अर्जुन म्हणतो की आपण त्या कुमुद मावशीला सोडायचं आणि मग ती कुमुद मावशी बरोबर जो कोण सूत्रधार आहे त्याच्यापर्यंत पोहोचेल. आणि सूत्रधारापर्यंत जर कुमुद मावशी पोहोचली तर आपल्यासाठी सगळं सोपं होणार आहे असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि हे म्हणणं पटतं. मग मी आणि सायली जाऊन तिथे तिचं काम करणार आणि तुम्ही कला, तू आणि अद्वैतनी तिच्यावर पाळत ठेवायची आणि पोलिसांना घेऊन तिथंपर्यंत पोहोचायचं आहे. अशा पद्धतीने सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं. अर्जुनने सगळ्यांना इन डिटेल सगळं प्लॅनिंग दिलेलं असतं आणि आता त्या पद्धतीने यांचं सगळं ठरलेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणतो की आता आपलं मिशन सुरू करायचं आहे. कारण त्यांनी जो फॉर्म्युला वापरला तोच फॉर्म्युला, जशाच तसं टीट फॉर टॅट असं करत अर्जुन, सायली, अर्जुनची जी टीम आहे ती आता सज्ज झालेली आहे. आणि आता काहीही झालं तरीही सायली, अर्जुन या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आता आपल्याला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सॉल्व करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर अर्जुन बोलत असतो, अर्जुन सांगत असतो, त्या पद्धतीने गोष्टी सगळ्या घडत असतात. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुनने सगळं प्लॅनिंग अगदी व्यवस्थित असं केलेलं असतं. आणि त्यानंतर अर्जुन बोलत आहे, सगळ्यांना सांगत आहे. आता इथे शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात, त्या म्हणजे नागराजच्या. आणि त्याचबरोबर नागराजला जाम भीती वाटायला लागलेली असते की आता करायचं काय. कारण यामध्ये जर आपण अडकलो गेलो तर अवघड आहे. एकतर त्या प्रतिमाचा मेंदू पुन्हा एक जागा व्हायला लागलेला आहे आणि त्यात हेच सगळं असं नागराजला वाटत असतं. इकडे अर्जुन आणि सायली कुमुद मावशीला ज्या रूममध्ये बांधून ठेवलेलं आहे तिथे येतात. आणि सायली म्हणते काय हो हे सगळं, म्हणजे मला एक कळतच नाही आहे. आपल्या दोघांना ना एकमेकांना वेळच द्यायला मिळत नाही आहे. एकतर ना सगळं इतकी माणसं घरी आलेली आहेत. अर्जुन म्हणतो कधीपासून बायको मी तुझी वाट पाहतोय. सायली पण तसंच बोलत असते. सायलीने तोपर्यंत जाऊन कुमुद मावशीच्या हात जे बांधलेले असतात ती गाठ जी असते ती सैल केलेली असते. कारण तिला तिला तर तिथून निसटायचं आहे. हिने जर पोलिसांच्या ताब्यात दिलं तर आपली वाट लागणार आहे असं तिला वाटत असतं. असं म्हणत अर्जुन आणि सायली तिला म्हणत असतात की आता काय करायचं. आणि हे बघितलं ना, ह्या कुमुद मावशीवर आपल्याला लक्ष ठेवायला लागतंय. यांनी जो राडा केलाय ना त्याच्यामुळे हे सगळं भोगावं लागतंय असं अर्जुन आणि सायली यांचं रोमॅन्टिक असं बोलणं सुरू असतं. आणि कुमुद मावशी मात्र नाक डोळे मुरडत असते. तिला इथून सुटायचं आहे. एकदा का इथून बाहेर पडलं की सगळं व्यवस्थित होईल असं तिला वाटत असतं. म्हणून तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात. ती शांत बसलेली असते आणि हाताच्या गाठी तिथं सुटतायत का हे पाहत असते. कारण तिला तिथून पळ काढायचा असतो. पण अर्जुन, सायलीने पुढचं प्लॅनिंग अगदी व्यवस्थित आणि चोख करून ठेवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी अशा व्यवस्थित पद्धतीने प्लॅन झालेल्या असतात. अर्जुन आणि सायलीचा रोमांस सुरू असतो आणि ती कुमुद मावशी तिथून बरोबर पळून जाते.
आता कुमुद मावशी तिथून पळून गेलेली आहे. अर्जुनने लगेच पुढे कॉल करून सांगितलेलं असतं अद्वैतला, अद्वैत पुढची कामगिरी सुरू कर. त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा कॉल केलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता पोलिसांना कॉल करून सांगितलेलं आहे आणि इकडे खूप मोठा राडा सुरू झालेला असतो. त्याचबरोबर अद्वैतला हे माहिती असतं की जर ती कुमुद मावशी आता तिथून पळाली की तिच्या मागं अद्वैत आणि त्याचबरोबर कला यांना पोलिसांना घेऊन पाठवायचं आहे. हे सगळं त्याचं प्लॅनिंग, फुल प्रूफ प्लॅनिंग असं सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर इकडे आता महिपत आणि त्याचसोबतच राहुल आणि गायत्री म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. मी तुमच्यावरती विश्वास ठेवला, आता मी बघते माझं काय करायचं आहे ते, तुम्ही मध्ये पडूच नका, तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, असं गायत्रीचं म्हणणं सुरू झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र गायत्री बोंबा मारायला सुरुवात करत असते. इकडे आता ती कुमुद मावशी धावत तिथे येते आणि कुमुद मावशी तिथं आलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कुमुद मावशी तर आलेली आहे आणि मग राहुल म्हणतो की आता ही आली इथं आणि हे सगळेजण एक एक पळून जात असतात. गायत्री तर निघून जाते. आता राहुल म्हणतो मी जातो आता बाहेर. इकडे महिपत म्हणतो की चालेल, चला गोडाऊनला लॉक करूया ना आपण निघूया दोघंही, तू पुढच्या दरवाजाने जा, मी मागच्या दरवाजाने जातो. महिपतने तर बरोबर पळ काढलेला असतो. आणि आता ती कुमुद मावशी म्हणत असते की चला मी तर तिथून सुटून आलेली आहे. आणि इकडे गायत्रीला वाटत असतं की आपण तर आता पूर्ण अडकण्याआधी हा निर्णय घेणं गरजेचं आहे. म्हणून गायत्रीसुद्धा आता धावत इकडं निघून आलेली असते. आणि हे सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. त्या पद्धतीनं त्यांना वाटत असतं की आपण यातून आता वाचणार आहोत. हा साधा गोड गैरसमज त्यांचा सुरू झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आता महिपत वगैरे सगळे निघालेले असतात. महिपत मागच्या गेटने जात असतो. पुढच्या गेटने आता राहुल निघालेला आहे. आणि बरोबर पुढच्या गेटने आता राहुल आणि ती बाई तिथे राहिलेली असतात. काला अद्वैत तिथे येतात. अद्वैत म्हणत असतो की काय कुमुद मावशी, काय तुम्ही, अहो तुमचा पाहुणचार तरी करू द्यायचा होता, एवढी घाई करायची गरज होती का, एवढी घाई करून का आला तो तुम्ही निघून, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि हे सगळेजण अशा पद्धतीने बोलत असतात. अद्वैत म्हणत असतो कुमुद मावशी भेटून तरी यायचं होतं. आणि राहुल तिथे असतो. राहुल पळत असतो. तेवढ्यातच समोरून इन्स्पेक्टर साहेब येतात आणि राहुलला पकडतात. राहुलचा गेम झालेला आहे. आणि अद्वैत आणि कला हसत असतात. तेव्हा राहुल म्हणत असतो की दादा हे सगळं काय आहे. तेव्हा पोलिसांची भली मोठी टीम आलेली असते आणि राहुलला पकडलेलं असतं. अद्वैत आणि कला म्हणत असतात की काय आहे म्हणजे, अरे कला म्हणत असते राहुल तुला आम्ही सांगितलं होतं सुधर सुधर, पण नाही, तेव्हा तू ऐकलेलं नाहीये, आता तुला दयामया नाही, आता तुला पोलिसांच्याच ताब्यात देणार आहे, असं म्हणत अद्वैत आणि कलाने बोललेलं असतं. अद्वैत तर हसत असतो. अद्वैत राहुलच्या बोलण्याकडे लक्षही देत नसतो. अद्वैतनं त्याच्याशी बोलणंच जणू काही टाकलेलं असतं. पोलिसांनी त्याला पकडलेलं असतं. ती मावशी म्हणत असते अहो माझा ह्याच्यात काहीच दोष नाही आहे, माझं काहीच चुकलेलं नाही आहे याच्यामध्ये, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे राहुल आणि त्याचबरोबर पोलीस हे आणि अद्वैत आणि कला हे सगळे तिथं असतात. अद्वैत इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की खरंच म्हणजे ही अटक आमच्यासाठी खरं तर आनंददायी नाही आहे, पण ते करणं गरजेचं होतं, असं म्हणत आता राहुलला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. इकडे आता तेजस हा कुमुद मावशीला घेऊन येतो. त्याला मानसी विचारू लागते की हे कोण आहे, हे कोण आहे, काय झालं. तेव्हा तेजस सांगू लागतो की ह्या खऱ्या कुमुद मावशी आहेत. तेव्हा मानसी म्हणू लागते म्हणजे, आणि त्या बोलू असतात नाही तो मारणार आहे मला, तो मारणार आहे मला, तो 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 वर बसलाय वर बसलाय वर बसलाय. तेजस आणि मानसी त्यांना रूममध्ये घेऊन येतात आणि त्यांच्याशी बोलू लागतात. तेव्हा त्या बोलत असतात. तेव्हा मानसी म्हणते गायत्री, छाया. तेजस म्हणतो की काय आता हे. तेव्हा मानसी म्हणते की आपण गायत्री वहिनींना ज्या पद्धतीने घाबरवलं होतं तसं घाबरवायचं काय यांना, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र तेजस म्हणतो की नाही नको. आणि मग गायत्री बोलत असते. त्यासोबतच त्या मावशी म्हणू लागतात की तो तुझ्या आईला मारलंय, अगं केवढी होतीस ग, छोटी होतीस ग गायत्री, छाया तू तर केवढी होतीस ग, माझ्या बहिणीला मारलंय, आता जेलात जाऊन बसलाय, जेलातच राहू दे त्याला, जेलातच राहू दे, जेलातच राहू दे, खडी फोडू दे त्याला, असं म्हणत ती बोलत असते. म्हणजे तेजस आणि मानसीला कळतं की गायत्रीच्या आईला कोणीतरी मारलेलं आहे आणि ती व्यक्ती जेलमध्ये आहे. तेजस आणि मानसी माहिती काढण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा त्या मावशी मानसीकडे येतात, तिला पकडतात. छाया 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 असं बोलू लागतात. आणि तेव्हा मात्र त्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा मात्र इकडे तेजस सगळेजण तिथं आहेत, मानसी तिथं आहे आणि ते त्या मावशींना शांत करत आहेत. तर इकडे प्रताप बोलत असतो. तो कल्पनाला म्हणत असतो की कल्पना हे सगळं काय आहे. तेव्हा ती म्हणते की कळतच नाही आहे, रागराग तर आहे
पण आत्तापर्यंत तन्वीला प्रेम पण लावलं होतं. मी ज्याला प्रेम लावेल ती व्यक्ती माझ्यापासून दूर जाईल, मला फसवेल असं वाटतं. असं वाटतं की मी मानसीकडे जाईल, तिला प्रेमाने काहीतरी बोलेल आणि ती मला फसवून निघून जाईल. अद्वैतला प्रेमाने जवळ घेईल, त्याचबरोबर इकडे तेजसला मी प्रेमाने बोलेल, तो सोडून जवळ जाईल. तेव्हा प्रताप इकडे कल्पनाला समजावू लागतो. प्रताप म्हणत असतो की हे बघ, तुझ्या लक्षात येत नाही आहे कल्पना, आता हे सगळं झालं गेलं विसरून जायचं आहे. काहीही झालं तरीही तुला या गोष्टींचा तुला कळतच नाही आहे की किती वेळा आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण तुझ्या का लक्षात येत नाही आहे? कारण आत्ता तू विचार कर ना, हे सगळं जे काय आहे ना ते काय घडतंय. कारण तू जर शांतपणे हे सगळं बघितलं तर तुझ्या लक्षात येईल. अगं जा खाली, त्या सायलीला जवळ घे, तिला गरज आहे तुझ्या मायेची, तुझ्या प्रेमाची. अगं तिला खरंच गरज आहे, तिला जवळ घे, मायेने प्रेमाने जवळ घे आणि तिला समजव, तिला मिठीत घे. अगं तुझी लेक आहे, लेक म्हणून तिचा स्वीकार कर, कारण पहिल्यासारखं तिच्यावर प्रेम कर. तेव्हा लगेच अशी ते बोलते कल्पना, नाही आता मी साडी बदलते आणि इथंच बसते, तुमची तर त्याची इच्छा आहे ना मी खाली कार्यक्रमाला येऊ नये, असं कल्पना बोलू लागते. तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो की काय चाललंय कल्पना तुझे हे सगळं, म्हणून प्रताप तिला बोलत असतो. इकडे मधुभाऊ सकाळी सकाळी शोधाशोध करत असतात. कुठं गेला तो फोटो, सायलीचा फोटो कुठं गेला, कुठं असेल तो फोटो असं म्हणत शोधाशोध करत असतात. तेव्हा मात्र कुसुमताई म्हणते, अहो मधुभाऊ काय झालं? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगं मी साऊकडे जाऊन येतो, त्यांच्या घरी ना आज गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आहे. तेव्हा इकडे लगेचच बोलते ती म्हणजे कुसुमताई, हो चालेल, अहो तुम्ही तुमच्या साऊकडे जाणार आहे म्हणजे काही टेन्शनच नाही आहे, असं कुसुमताईचं बोलणं चाललेलं असतं. आणि मधुभाऊ म्हणत असतात की मी जाऊन येतो. आणि त्यासोबतच इकडे प्रताप पुन्हा एकदा कल्पनाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण कल्पनाला गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात. कल्पनाला असं वाटत असतं की ती जे करते तेच योग्य आहे असं तिला वाटत असतं, पण इकडे ती ऐकून घ्यायला तयार नसते. मधुभाऊ आता निघालेले असतात. मधुभाऊ म्हणत असतात की नाही, मला सायलीकडे गेलं पाहिजे आणि जोपर्यंत मी सायलीकडे जात नाही तोपर्यंत मला तिथं काही चैन पडणार नाही. असंही त्या सगळ्यांनी आपल्याला बोलवलेलं होतं, तर मी तिकडे जाऊन येतो. तर इकडे नागराज महिपतकडे आलेला असतो आणि तो महिपतशी बोलत असतो. महिपतला म्हणत असतो की मला कळत नाही आहे, त्या प्रतिमा वहिनीला ना सगळं आठवायला लागले, अपघाताच्या आधीचं सगळं आठवायला लागलेलं आहे, आता काय करायचं? तेव्हा महिपत म्हणतो त्यापेक्षाही आत्ता सुभेदारांच्या घरामध्ये जो राडा चाललाय ना ते पाहणं गरजेचं आहे. नागराज शेठ तुमच्या लक्षात येतं आहे का? अहो मला किती भीती आहे, कारण तिच्या तोंडावर जळकं लाकूड मी मारलं होतं तेव्हा तिनं माझं तोंड पाहिलेलं होतं आणि आपल्याला प्रत्येक वेळेस जाणवते जेव्हा ती मला पाहते तेव्हा ती वायबल होते, ओरडते, बघितलं ना भिवून घाबरून राहते. तेव्हा नागराज म्हणतो पण मला तिनं पाहिले का नाही हे अजून आपल्याला माहीत नाही आहे. तेव्हा महिपत म्हणतो की तिथं सुभेदारांच्या घरी जाऊन काय राडा चालू आहे का ते बघा. एकतर ती विष दिलेली बाई होती, तो गोंधळ झालेला आहे, आता पुढचं काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. तेव्हा नागराज महिपत दोघंही घाबरलेले आहेत आणि घाबरगुंडी त्यांची उडालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.